आणि आता बातमी सविस्तर पाहूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 5 नद्यांपैकी तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। नद्या धोकादायक पातळीवर असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 5 नद्यांपैकी तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। या संदर्भात गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, सिंधुदुर्गमधील 5 नद्या आहेत आणि याच 5 नद्यांपैकी तेरेखोल या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। काय प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते? वर्षा, नक्कीच खरं सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आज पहाटेपासूनच आपण मुसळधार असा तुफान बॅटिंग केलेली पाहतोय। एकूणच 5 नद्यांपैकी तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे आपण पाहत आहोत। आज आणि उद्या असे 2 दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेले पाहायला मिळत आहेत। वर्षा, गुरुप्रसाद, सध्याची परिस्थिती काय आहे? आता पाऊस पडतोय का सिंधुदुर्गात? नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। गाड्यांचा वेग कुठेतरी मंदावलेला पाहायला मिळतोय। मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर मात्र जनजीवन विस्कळीत होण्याचे सुद्धा चिन्ह दिसत आहेत। वर्षा, निश्चितच खूप खूप धन्यवाद गुरुप्रसाद दिलेल्या माहितीसाठी। तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वच लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, कारण 5 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस पडतोय। वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गात 5 नद्यांनी ही इशारा पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली असून आता प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेशही दिले जात आहेत। नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिला जातोय। आज आणि उद्या हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 5 नद्यांपैकी तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचे आदेश दिले जात आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील दिलाय, तर नदी धोकादायक पातळीवर असून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। तर सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे जनजीवनही विस्कळीत होत असतानाचं चित्र आहे। तर वाहतुकीवर देखील परिणाम होतोय। काही ठिकाणी शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे। सिंधुदुर्गात 5 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय सकाळपासूनच।